नमस्कार, मी आपल्यातलाच आपला डॉक्टर मनेश खंदारे. आज आपल्या पुढे घेऊन येत आहे निरगुडी या वनस्पतीविषयी माहिती. निरगुडी या वनस्पतीचे दोन प्रकार असतात, एक हिरवी निरगुडी आणि दुसरी काळी निरगुडी. हिरव्या निरगुडीला लाल कलरची फुले येतात, तर काळ्या निरगुडीला काळ्याच कलरची फुले येतात व पाने काळवट असतात. दोन्ही निरगुडीचा आयुर्वेदामध्ये फार मोठं योगदान आहे, परंतु काळ्या निरगुडीला आयुर्वेदिक दृष्ट्या मोलाचे स्थान देण्यात आलेले आहे. आयुर्वेदामध्ये पेन किलर हा नसतोच, म्हणजे पेन किलर हा शब्दच वापरत नाही किंवा पेन किलर असं कुठलीही गोळी किंवा कुठलीही वनस्पती नाही असे म्हणतात. परंतु माझ्या मताने जर आयुर्वेदामध्ये जर पेन किलर वनस्पती म्हणून जर कोणाला म्हणावे असे जर मला म्हटले, तर मी म्हणेन की निरगुडी या वनस्पतीला पेन किलर म्हणावे. कारण निरगुडी या वनस्पतीच्या सेवनाने सांध्याची होणारी वेदना व सांध्यावर येणारी सूज ही कमी होते. तसेच या निरगुडीच्या तेलाने जर सांध्याला वेदना होत असेल आणि या निरगुडीच्या तेलानं थोडं गरम करून जर सांध्यावर जर हलक्या हाताने मालिश केली तर सांध्याची होणारी वेदना ही कमी होते. तसेच कोणाला अर्धशिशीचा त्रास असेल किंवा डोकेदुखी असेल, तर या निरगुडीच्या पानांचा रस जर डोक्याला लावला तर ते अर्धशिशी किंवा डोकेदुखी ही कमी होते. व तसेच या वनस्पतीच्या पानांचा उपयोग जर आंघोळीच्या पाण्यात केला तर अंगातल्या अंगात येणारी ताप व अंग मुरडून येणे किंवा अंग दुखणे हे या पानांच्या वापराने कमी होते. नमस्कार.